हाय मैत्रिणींनो, आपण बघा थोड्या दिवसापूर्वी आपण कैरीचं गावरान लोणचं आणि कैरीचं गोड लोणचं बनवलं होतं. तर आज आपण बनवणार आहोत कैरीचे रसरशीत अगदी असं तिखट लोणचं. तर त्यासाठी काय केलेलं आहे, प्रोसिजर एकच. कैऱ्या आपण स्वच्छ धुवून छान अशा त्या फोडून घेतलेल्या आहेत आणि त्याला हळद आणि मीठ लावून एक दिवस आपण त्याला पूर्णपणे सुती कपड्यावर सावलीतच फॅनखाली आपण त्याला थोड्याशा सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर छान असं पुसून घेतले. म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं पाणी सगळं आपण पुसून घेतलेलं आहे. आणि याच्यासाठी त्या मसाला काय करायचा आहे ते बघू. हे बघा, इथं मी ह्या मसाल्यामध्ये लाल मिरची पूड, त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पूड घेतलेली आहे आणि आपल्याला मोहरीची डाळ घ्यायची आहे, मिक्स केलेली आहे. मोहरीची डाळ मिक्स केलेली आहे. हिंग घेतलेला आहे, मेथ्या घेतलेल्या आहेत आणि आपण इथं बघा हळद घेतलेली आहे. आणि हे जे आहे हे मी पूर्णपणे आपलं बॅडगीचं लाल मिरची पूड असते की नाही, ती पूर्णपणे ही बॅडगीची लाल मिरची पूड आहे. ही देशी मिरचीची पूड याच्यामध्ये ॲड केलेली आहे म्हणजे तिखटासाठी. आणि ही फक्त जी आहे लाल भडक, ही बॅडगीची फक्त कलरसाठी आपण यूज करणार आहोत. तर हा मसाला मी अशा प्रकारे याच्यामध्ये, हिंग इथं मी जो आपला आपण खडे हिंग येतो की नाही, तो खडे हिंग मिक्सरला बारीक करून मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे, कारण त्या हिंगाचा वास खूप सुंदर येतो. तर हे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. असं मसाला थोडासा जास्तीचाच घ्यायचा आणि याच्यामध्ये थोडीशी अगदी एकच चमचा, मी फक्त अगदी छोटा एक चमचा असतो की नाही आपला मसाल्याचा, छोटा एक चमचा, तेवढीच साखर याच्यामध्ये ॲड केलेली आहे. पण आपल्याला हे तिखट बनवायचं आहे. आणि ते काय केलं आहे, ही मोहरीची डाळ मी अशी छान कुरकुरीत थोडी हलकी हलकी अशी भाजून घेतलेली आहे. आणि इथं एक 2-3 मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, लवंगा एक 3-4 घेतलेले आहेत, काळी मिरी एक 3-4 घेतलेले आहेत आणि हे मेथी दाणे फक्त अर्धा चमचा घेतलेले आहेत. हे आपल्याला काय करायचं आहे, सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे आपलं हे आपण हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आपण मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये मोहरी डाळ आपण वाटलेली नाही, मसाल्यामध्ये मोहरी डाळ फक्त आपण अशीच घातलेली आहे. आणि ह्यामध्ये मात्र थोडीशी आपण थोडी हलकी भाजून ती आपण फक्त मिक्सरला जराशी फिरवून घ्यायची आहे. आणि आपल्याला लागणार आहे मीठ इथं आपण कैरीच्या फोडींना आपण मीठ लावलेलं, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे बघूनच टाकायचं आहे. शक्यतो मीठ आपल्याला जास्तीचंच असतं, पण अगदी प्रमाणाच्या बाहेर पण नाही छान लागणार, त्यामुळे मिठाचं प्रमाण आपण बघूनच घालायचं आहे. मी ही 1 वाटी मीठ घेतलेलं आहे आणि कैरीला मी अर्ध वाटी मीठ लावून ठेवलेलं, मीठ आणि हळद. आणि तर आता आपण चला तेलाचं प्रमाण बघूया. हा जो मोठा बाऊल आहे की नाही, हे 2 असे आपल्याला साधारण घ्यायचे आहे. म्हणजे कैऱ्या जवळजवळ आपल्या 1 किलो आहेत, म्हणजे तेल आपल्याला इथं 1 किलोच्या आसपासच तेल घ्यायचं आहे. साधारणतः आपण 1.25 किलो तेल घेऊयात, म्हणजे प्रमाण बघतच आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे 2 बाऊल म्हणजे 2 ते 2.5 बाऊल म्हणजे साधारणतः 1 किलो आणि वरती 100 ग्रॅम होऊ शकतो. तुम्ही बघू शकता, आपण तेल हे असं गरम करायला ठेवायचं आहे. अगदी हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आहे, मीडियम फ्लेमवर आपल्याला ते ठेवायचं आहे. आणि थोडासा धूर यायला लागला की बंद करायचं आहे. अगदी कडकडीत असं नाही, कारण मग त्याचा स्मेल चेंज होतो आणि तेलाचा एक विशिष्ट वास आपल्याला लोणच्याला लागू शकतो. तर त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण छान असं तेल गरम करायचं आहे. त्यामुळं तेलाचा वासही येणार नाही आणि तेल आपल्या योग्य प्रमाणात व्यवस्थित आपल्याला हवं तसं गरम होऊ शकतं. आपलं तेल गरम होईपर्यंत आपण काय करायचं आहे, आपण जे मीठ घेतलं होतं की नाही, 1 वाटी मीठ घेतलेलं आपण, तर त्यातलं आपल्याला 1-2 चमचे मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि हे छान असं आपल्याला याला लावून घ्यायचं आहे. कारण का, आपलं तेल गरम होईपर्यंत मीठ लावून आपल्याला ह्या कैऱ्या अशा झाकूनच ठेवायच्या आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता आपल्या तेलाला असं थोडा थोडा धूर येत चाललेला आहे. आपण हे मीडियम टू लो फ्लेमवर असं आपण हे तेल गरम करून घेतलेलं आहे.
तर आता आपलं हे तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. तर आपण गॅस करायचा आहे बंद आणि हे आपल्याला तेल कोमट पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. त्यातलं खरं मी थोडंसं तेल मी बाजूला काढून घेणार आहे, जे की कोमट हवं आहे आपल्याला. तर आपण हे आता तेल थोडंसं कोमट व्हायची वाट बघू. हे बघा आपलं तेल जे गरम झालं होतं की नाही, त्यातलं मी हे थोडंसं तेल, कमीत कमी 1 बाउल तेल मी बाजूला साईडला एका भांड्यात काढून घेतलेलं. ते आता झालेलं आहे थोडंसं कोमट. आपल्याला पूर्ण थंड नको आहे, हे थोडंसंच आपल्याला थोडं गरम हवं आहे, कोमट असं. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण तो खडा हिंग बारीक केलेला बघा मिक्सरवर ना, तर त्यातला मी 2 चमचे हिंग ह्या मसाल्यात घातलेला आणि आता 1च चमचा हिंग आहे तो मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि हे बघा आपण ही पूड करून ठेवलेली, आपण बघा हा मसाला बारीक केलेला, मोहरीची डाळ, लवंग थोडीशी, 2-3 लवंगा, 2-3 काळी मिरी आणि 1-2 दालचिनी, असं आपण हे बारीक केलेलं. आणि मेथ्या अर्धा चमचा. तर हे आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तेलामध्ये. हे बघा आपल्याला असं कोमटच तेल थोडंसं हवं आहे, गरम नको आहे, फार गरम नाही घ्यायचं आहे, कोमट घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला करपणार नाही याची दक्षता घ्यायची आपल्याला. आणि आपण हा मसाला जो घेतलेला की नाही, तर आता तो आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर आता आपल्याला हा मसाला याच्यामध्ये छानपैकी तेलात छान असा हलवून घ्यायचा आहे. आणि आता हा मात्र मसाला आपल्याला आता पूर्ण थंड व्हायला पाहिजे, अगदी म्हणजे अगदी पूर्ण थंड व्हायला पाहिजे. आपण हे कोमट तेलात केलेलं, तर आता आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. तर हे आपण असंच, तुम्ही फॅन लावून फॅन खाली ठेवू शकता किंवा रूम टेम्परेचरला असं सोडून द्या. इतर कामं आपण करून घेऊ शकतो तोपर्यंत हे थंड होऊन जाईल. तर आता हे छान असं आपल्याला थंड व्हायची वाट बघायची. हे बघा मित्रांनो, हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर हे असं करण्याचे तुमच्या लक्षात आलं का बघा बरं, हे असं करण्याचे कारण काय, तर हे बघा मस्तपैकी असं छान असं लोणच्याला कट तयार होतो बरं का ह्याने, म्हणून हे आपल्याला असं करायचं आहे. अगदी छान कट तयार होतो. आणि जे आपण लाल मिरची पूड घातली होती की नाही, त्याचा कलर पण संपूर्णपणे ह्याच्यामध्ये असा मिक्स उतरून लाल भडक असं आपल्याला हे छान असं तयार होतं बॅटर. तर आता आपण काय करायचं आहे, आपण ह्या कैऱ्या ठेवलेल्या बघा मीठ घालून, तर आता ह्या आपल्याला हे जे आपलं मसाला आहे की नाही लोणच्याचा, हा सगळा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि हा सगळा लोणच्याचा हा मसाला आपल्याला पूर्णपणे आपल्या ह्या लोणच्याला असं छान असा मिक्स करून लावायचा आहे. तुम्ही हातानेही करू शकता किंवा आपण असं छानपैकी चमच्याने सुद्धा एकत्र एकजीव करू शकतो आपण. हे बघा कसं छान लाल भडक झाली की मी नेहमी काय करते, तिखटाची जी लाल मिरची पूड आहे की नाही देशी, ती तिखटासाठी वेगळी करते मिरची पूड, आणि असं कलरसाठी काश्मीरी बॅडगी आणि आपली साधी बॅडगी अशी मिक्स करून ती मिरची पूड वेगळी करते. म्हणजे असं लोणच्याला वगैरे किंवा इतर कलरसाठी ती उपयोगी पडते. कारण आर्टिफिशियल कलर आपण घालायचे नाही आहेत. फूड कलरसुद्धा, जरी फूड कलर असले तरी पण शक्यतो आपण तो वापर टाळायचा कुठल्याही पदार्थामध्ये. तर बघा आपलं हे छान असं सगळं मसाला लोणच्याला लागलेला आहे. आणि गरम केलेलं हे पण खूप आता छान थंड झालेलं आहे. तर आपण काय करायचं आहे, बरणी घ्यायची आहे. हे बघा आता आपण अशी कोरडी बरणी घ्यायची आहे, जी छान अशी कोरडी हवी बरणी एकदम, आणि काचेचीच हवी, कारण काचेच्या बरणीत लोणचं छान टिकतं. तर खाली मी थोडंसं इथं 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आणि आपलं हे तेल होतं की नाही थंड झालेलं, हे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं आहे खाली. आता 1 चमचा मीठ आपण असं छानपैकी ह्याच्यावर घालायचं आहे.
आपल्याला हे एकत्र करून ह्या बरणीमध्ये आपल्याला हे सगळं असं छानपैकी भरायचं आहे. बघू शकता इतकं सुंदर असं हे लोणचं झालेलं आहे. वास तर इतका खमंग सुटलेला आहे. आता आपण अर्धं लोणचं भरून झालेलं आहे की नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, परत आपण एक अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपलं हे तेल होतं की नाही थोडंसं, ते परत आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडं तेल परत आपल्याला ठेवायचं आहे. तर आता हे उरलेलं पण आपल्याला हे लोणचं परत ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बघा आपलं सगळं असं हे लोणचं बरणीत भरून झालेलं आहे आपल्या कैऱ्या. आणि आपल्याला काय करायचं आहे, छोटा एखादा चमचा घ्यायचा आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे असं दाबून भरायचं आहे. पूर्ण दाबायचं आहे आपल्याला हे बघा असं छानपैकी आपल्याला असं हे दाबून भरायचं आहे लोणचं. तुम्ही बघू शकता मी इथं नेहमीपेक्षा थोड्याशा लोणच्याच्या फोडी या मोठ्या ठेवलेल्या आहेत. तर अशाही खूप छान लागतात. त्या मुरल्यावर खूप मस्त असं बघा असं छान असं आपल्याला हे दाबून भरायचं आहे. आणि आपल्याला हे उरलेलं आपलं तेल ह्याच्यामध्ये सगळं ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता बघा हे एक चमचा आपल्याला मीठ हे पूर्णपणे ह्याच्यावर पण आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे वरच्या साईडनं. आणि हे बघा आपण मसाला ह्याच्यामध्ये मिक्स केलेला की नाही, तर थोडासा मसाला ह्याला लागलेला, तर आपल्याला तो वाया घालवायचा नव्हता. म्हणून मी काय केलं, ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि तो मसाला पण छान असा मिक्स केला आणि तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये आता घालायचा आहे. म्हणजे आपला मसालाही वेस्ट जाणार नाही की जो लागलेला होता. तर ते हे छानपैकी आपलं छान असं आपलं लोणचं आपण हे बरणीत भरलेलं आहे. तर आता ही बरणी आहे ती छान पुसायची आहे, कारण इकडे तिकडे एखादा आपला मसाला बाहेर वगैरे पडलेला असू शकतो, काही असतील. तर आपण हे छान असं कडेनं पण असं मस्त आपल्याला आतून पण पुसून घ्यायचं आहे असं. आणि हे छान असं आपलं झालं पुसून की आपल्याला हे पॅक करायचं आहे. आणि हे छानपैकी आपण हवाबंद करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर आपण छानपैकी असं बांधून घेऊया. तर मैत्रिणींनो, हे आपले लोणच्याची बरणी तयार आहे. तर आता हे आपण 2 ते 3 दिवसांनी पुन्हा आणि आपल्याला हे छानपैकी चमच्यानं किंवा इतर एखाद्या भांड्यात काढून संपूर्ण हे परत हलवून छानपैकी घ्यायचं आहे. असं आपल्याला 1-2-3 वेळा तरी हे मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे. 1-2-2, 3-3, 4-4 दिवसाचं अंतर ठेवून. म्हणजे आज 2 दिवसानं केलं तर आणि 4 दिवसानंतर परत एकदा, मग परत 5-6 दिवसानंतर असं 2-4 वेळा तरी आपल्याला हे 3-4 वेळा तरी म्हणजे असं आपल्याला हे छान असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे आपलं लोणचं तयार आहे आणि मुरल्यावर ते खाण्यासाठी तयार होईल. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की करून बघा. हे खूप चटकदार आणि चटपटीत असं लागतं बरं का लोणचं. त्यामुळे हे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.